नमस्कार, मी मनश्री पाठक। विविध क्षेत्रातल्या घडामोडी आज बघायच्याच आहेत, मात्र सध्या एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। प्रकाश आंबेडकरांनी चांगला प्रस्ताव दिला तर आम्हीही स्वागत करू, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी असं म्हटलंय। तर अधिकृत यादी परवा दुपारपर्यंत जाहीर होणार असल्याचं सुद्धा संजय शिरसाटांनी सांगितलंय। तर प्रकाश आंबेडकरांनी जर चांगला प्रस्ताव दिला तर तो आम्ही स्वीकारू, असं संजय शिरसाट वारे वाहत म्हणतात। आहेत। अशामध्ये यादी कधी जाहीर होणार हा आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपल्यासोबत आमदार संजय शिरसाटे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। यादी नेमकी कधी जाहीर होणार आहे? म्हणजे बऱ्याच पक्षांच्या याद्या पेंडिंग आहेत आणि नाशिक अडसर ठरते का या सगळ्यांसाठी? महाविकास आघाडीसाठी सुद्धा, महायुतीसाठी सुद्धा काय म्हणाल? अडसर आमच्यात मध्ये नाहीये। आमच्यामध्ये एक दोन जागाचा जो काही अडसर आहे तो पण दूर झालेला आहे। फक्त आता राजकीय गणित कशी मांडायची याच्यावर खलबतं चालू आहेत। काही लोकांना वाटतं की यांना तिकीट नाही भेटलं तर आम्ही यांना देऊ त्यांना देऊ, हे जे काही समीकरण मांडतात ना, ते गणित जे मांडतात त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम दिसून येतोय आपल्याला। परंतु तसं काही होणार नाही। आता हे अनेक दिवस आपल्याला थांबवता येत नाही। आमची यादी परवाच्या दिवशी, उद्या नव्हे तर परवा दिवशी काही जणांची यादी ही डिक्लेअर होणार आहे। भाजपची बहुतेक यादी डिक्लेअर झालेली आहे। राष्ट्रवादीची यादी सुद्धा परवाच्या दिवशी डिक्लेअर होणार आहे। म्हणून आता जास्त वेळ जाणार नाही। आता उमेदवाराच्या नावाची किंवा मतदारसंघाची घोषणा हे करणं क्रमप्राप्त आहे। आणि मला वाटतं उबाठा गटाचा किंवा आघाडी सरकारचं काय होणार आहे ते देवच जाणो, परंतु आमच्यामध्ये कोणताही मतभेद किंवा अडचणी नाहीत। पण छगन भुजबळ यांचं जे वक्तव्य आहे ते अतिशय विपरीत आहे। तुम्ही जे म्हणताय ते म्हणतात की जेवढ्या जागा एकनाथ शिंदे यांना मिळाल्या, त्यांच्या शिवसेनेला मिळाल्या, तेवढ्याच जागा आम्हाला द्या, आज त्यांनी विधान केलं आहे। त्यांनी विधान करणं, त्यांनी मागणी करणं सर्व ठीक आहे, परंतु त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असतात, त्यांना काहीतरी महत्व असतं ना। त्यांनी जर एखादी गोष्ट मान्य केली, जसं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट मान्य केली, ती आम्हाला मान्यच करावं लागते, त्याला विरोध करता येत नाही। म्हणून त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या नेत्यांकडे मांडली पाहिजे। आणि म्हणून भुजबळ काय बोलले किंवा मी काय बोललो किंवा अनेक जण काय बोलले यापेक्षा पक्षाचे जे नेते असतात ते जी भूमिका घेतात ते सर्वांना मान्य असते आणि त्यांची बोलणी आपसामध्ये चालू आहे। हिंगोली, नाशिक, उत्तर पश्चिम मुंबई आणि पालघर या जागेंचा तिढा आपला सुटला आहे का? कारण या जागेवर सुद्धा उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा सध्या सुरू अशी माहिती मिळते। नाही, उमेदवार कोण असावा याच्यावर चर्चा होऊ शकते, परंतु काही ज्या जागा आहेत ज्या शिवसेनेच्या त्या शिवसेनेला सुटलेल्या आहेत, त्याच्यावर काही तिढा नाही। पालघरचा जागेचा प्रश्न आहे तो निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। म्हणून इतकी मोठी काही अडचण अशी राहिलेली नाही। आता फक्त समंजसपणाने कधी आपल्याला यादी डिक्लेअर करायचं एवढाच काय तो आमच्याकडे राहिलेला तिढा आहे। काही जागा आहेत ज्यांना स्थानिक नेत्यांनी विरोध केलेला आहे। बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार अशी पण माहिती आहे। अमरावतीच्या जागेसाठी दोघांची नावं चर्चेमध्ये, अडसूळ यांचं देखील नाव चर्चेत आहे आणि नवनीत राणा यांचंही नाव चर्चेत आहे। नवनीत राणांना विरोध करतायत ते, कसं सामंजस्याने भूमिका मांडली जाईल, काही समजूत काढली जाईल? बच्चू कडूंचं आणि रवी राणांचं हे जे काही प्रेम आहे त्या प्रेमापोटी चाललेलं थोडंसं उतू चाललेलं प्रेम आहे ते, आणि त्याचा जो काय तोडगा आहे ते काढायला इथं देवेंद्र फडणवीस साहेब असतील का एकनाथ शिंदे साहेब आहेत ते मजबूत आहेत। म्हणून मला वाटतं आज संध्याकाळी किंवा आज संध्याकाळीच शक्यतो त्यांची बैठक होईल आणि त्याच्यातला मार्ग हा निघेल। अडसुळाला द्यायचंय का राणाला द्यायचंय याचा निर्णय सुद्धा पक्षसृष्टीला घेऊ द्या। सर्व निर्णय हे जाहीरपणे घेतले जात नाहीत, त्याला एक वेळ यावा लागतो, त्या वेळेवर हे सर्व निर्णय होत असतात। आज प्रकाश आंबेडकर सुद्धा पत्रकार परिषद घेत आहेत। तुम्ही यापूर्वीच सांगितलं होतं की ते जाणार नाहीत महाविकास आघाडी सोबत आणि ते त्यांची भूमिका सुद्धा मांडणार आहेत। ज्या 4 जागा दिल्या त्या आम्हाला नको असं सुद्धा ते म्हणतात। तर संजय राऊत असं म्हणतात, आज म्हणालेले आहेत की आमचा 4 जागांचा प्रस्ताव अजूनही त्यांना कायम आहे, त्यांनी यावं। यासोबत नाना पटोले म्हणतात की वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडी सोबत यावं। काय वाटतं तुम्हाला? काय संजय राऊत तर म्हणे ना, प्रकाश आंबेडकर नसले तरी आम्ही जिंकून दाखवू। ही मस्ती आहे ना, ही मस्ती त्यांच्याकडे राहू द्या। कशाला पाहिजे तुम्हाला प्रकाश आंबेडकर साहेब? तुम्ही जिंकत आहात ना, मग 4 जागा कशाला देतात? 4 कार्यकर्ते आणखी ऍडजस्ट करा ना। स्वतःच बुडू ठिकाण्यावर नाहीये तर दुसऱ्याला अक्कल शिकवायला चाललेत, म्हणून ते प्रकाश आंबेडकर साहेब चिडलेले आहेत। मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की यांची जी काही मानसिकता आहे ना, वापरणं आणि फेकून देणं, हे सगळ्यासाठी लागू होत नाहीये। कोणीतरी आपला बाप मिळतोच ना, म्हणून प्रकाश आंबेडकर त्यांच्यावर